अंबरनाथमध्ये खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी शहरातील अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांचे उद्घाटन व पाहणी केली. आघाडीवर अंबरनाथ शिवमंदिर परिसर, शिवशोभीकरण प्रकल्प आणि संयुक्त घनकचरा उपक्रम या दोन्ही बाबी त्यांच्या कटाक्षाने तपासल्या गेल्या. डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी एका जलद निर्देशानुसार शहरातील सर्व रस्त्यांवर पथदिवे बसवणे बंधनकारक केले असून नगरपालिका अधिकाऱ्यांनी तातडीने कारवाई करण्यावर भर दिला आहे. नवीन चिंचपाडा वाचनालयाचे भव्य उद्घाटन. शहराच्या देखाव्यात एक अभिमानास्पद भर. 80 लाख रुपयांच्या निधीमुळे 1 लाख पुस्तकांचा संग्रह आहे. अंबरनाथ नगरपालिकेचे प्रशासकीय इमारत पूर्ण झाल्यामुळे पाहणी करण्यात आली. बैठकीत 2 अतिरिक्त मजल्यांची तरतूद करण्यात आली. MMRDAच्या देखरेखीखाली खामकरवाडी आणि सर्वोदयनगरमध्ये सुरू असलेल्या काँक्रिटीकरणाच्या कामात रस्त्यांच्या पायाभूत सुविधांना प्राधान्य दिले जाते. डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी पाहणीनंतर रस्त्याच्या कामाचा दर्जा वाढवण्याचे आवाहन केले. आशेचा किरण उलन चाळमधील 3 मजली रात्र निवारा केंद्राच्या रूपात चकमकत आहे, जे 3.30 कोटी रुपयांच्या निधीतून बांधले गेले आहे, जे शहरातील बेघरांना अत्यंत आवश्यक मदत प्रदान करते. सर्कस मैदान येथे सुमारे 38 कोटी रुपयांच्या निधीतून अत्याधुनिक नाट्यगृहाची उभारणी करण्यात येत असून याचे 80% काम पूर्ण झाले आहे. शोभा ग्राउंड मेटलनगर येथील बहुउद्देशीय हॉल 1.13 कोटी, वडवली येथील ग्रंथालय आणि अभ्यासिका 3.13 कोटी आणि कांसाई येथील नेहरू गार्डन 7.59 कोटी रुपये सुशोभीकरणाअंतर्गत फेब्रुवारीच्या अखेरीस चकाचक होणार आहेत. डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या दूरदर्शी नेतृत्वाने अंबरनाथवर एक अमिट छाप सोडली आहे, ज्यामुळे शहराच्या पायाभूत सुविधा आणि कल्याणासाठी एक आशादायक भविष्य घडत आहे. विविध विकास कामांची या ठिकाणी पाहणी केली. त्याच्यामध्ये MMRDAच्या माध्यमाने बनणारे रस्ते असतील आणि त्याचबरोबर विविध इमारती असतील. आज एका ग्रंथालयाचं लोकार्पण त्या ठिकाणी केलं आपण. 1 लाखपेक्षा जास्त पुस्तकं जी आहेत त्या ठिकाणी आहेत. अंबरनाथला एक सुसज्ज असं 7,000 स्क्वेअर फीटचं एक मोठं ग्रंथालय आणि अभ्यासिका त्या ठिकाणी मिळाली. त्याचबरोबर आपण अजून एक अभ्यासिका जी आहे त्याचं काम चालू आहे, प्रगतीपथावरती, त्याची पाहणी केली. त्याचबरोबर नाईट शेल्टर ते एक अंबरनाथला त्या ठिकाणी मिळालेलं आहे. त्याचबरोबर प्रशासकीय इमारतीची पाहणी. मला वाटतं 90% काम जे आहे प्रशासकीय इमारतीचं पूर्ण झालेलं आहे, पण त्याच्यामध्ये अजून 2 माळे जे आहेत प्रशासकीय इमारतीमध्ये अजून आपल्याला वाढवायचे आहेत. त्याच्यासाठी या ठिकाणी बैठक झाली. नेहरू गार्डन जे आहे, खूप वर्षापासूनची लोकांची मागणी होती की नेहरू गार्डन जे आहे त्याचं चांगल्या प्रकारे डेव्हलपमेंट झाली पाहिजे. तर आता त्या ठिकाणी काम चालू आहे. मला वाटतं फेब्रुवारी एंडला या नेहरू गार्डनचं जे आहे ते या ठिकाणी लोकार्पण होईल. त्याचबरोबर शहरामधले दिवे जे आहेत, लाईट जे आहेत, त्याचं लक्ष वाढवण्यासाठी जे आहे ते मी CO साहेबांना इन्स्ट्रक्शन दिले. आज शहरामध्ये जे आहे काही ठिकाणी जो आहे तो अंधार त्या ठिकाणी आहे. अशा ठिकाणी जे आहे नवीन DPR करून जो आहे त्या पूर्ण शहरामध्ये जिथे जिथे लाईटची आवश्यकता आहे तिथे तिथे स्ट्रीट लाईट आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी प्रत्येक चौकामध्ये जे आहे ते हायमास्टची व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात यावी. त्या ठिकाणी अंबरनाथ शिवमंदिर ज्या ठिकाणी आपण डेव्हलपमेंट करतो 150 कोटीचं, त्याचं आज वर्क ऑर्डर झालेली आहे. त्याचं काम ही सुरू होईल आता काही दिवसामध्ये. तर त्या ठिकाणी एक कॉरिडॉर बनेल अंबरनाथ शिवमंदिरचा. त्याचबरोबर आपण घनकचरा व्यवस्थापन आहे त्याचा आज आढावा या ठिकाणी घेतला. त्याचं वर्क ऑर्डर झालेलं आहे. त्याचं एक परमिशन काहीतरी बाकी आहे. ती परमिशन मिळाल्यानंतर जे आहे ते या ठिकाणी घनकचराचं पण काम जे आहे ते अंबरनाथ, उल्हासनगर आणि बदलापूर या 3 शहरांचा मिळून पहिल्यांदा आपण हा पायलट प्रोजेक्ट जो आहे तो या ठिकाणी करतोय. तर अशा अनेक कामं जी आहेत या ठिकाणी आपण या अंबरनाथ शहरामध्ये करतोय. सगळे रस्ते जे आहेत अंबरनाथचे सिमेंट कॉन्क्रीटचे झालेले आहेत आणि आता जे आहेत लोकांसाठी विविध सुख सुविधा म्हणजे गार्डन्स असतील, अभ्यासिका असेल, जिम असेल, त्याचबरोबर निवारा केंद्र असेल, अशा अनेक गोष्टी ज्या आहेत आपण या ठिकाणी अंबरनाथमध्ये करतोय. त्याचबरोबर पाण्यासाठी जे आहे ते या ठिकाणी आढावा घेण्यात आला. तर लवकरात लवकर जे आहे ते माननीय मुख्यमंत्री महोदयांबरोबर जे आहे ते पाण्यासाठी या शहराचं पाणी कसं वाढेल, लोकांच्या समस्या कशा दूर होतील पाण्यासाठी, त्याच्यासाठी एक बैठक जी आहे ती माननीय मुख्यमंत्री महोदय आणि त्याचबरोबर पाणी पुरवठा मंत्री यांच्याबरोबर घेतली. सगळा विचारपूर्वक करून जो आहे हा नाट्यगृह या ठिकाणी बांधलेला आहे. बाकी शहरामध्ये जर आपण पाहिलं की त्या ठिकाणी जे आहे मला वाटतं 900ची जिथे जिथे कॅपॅसिटी, 800ची कॅपॅसिटी, ते 800ची कॅपॅसिटी देखील फुल होत नाही. तर अशा परिस्थितीमध्ये जे आहे हे 516ची सिटिंग जी आहे ती या ठिकाणी आपण केलेली आहे. येणाऱ्या काळामध्ये जर दुसऱ्या कार्यक्रमांसाठी जर त्या ठिकाणी वाढवायची असेल सिटिंग तर त्याचंही प्रोव्हिजन जे आहे त्या ठिकाणी करू शकतो आपण. त्याचा विचार जो आहे तो मी त्या ठिकाणी कन्सल्टंटला करायला सांगितलेला आहे.
मला वाटतं अंबरनाथ शहर एक उदाहरण आहे बाकी शहरांसाठी की ज्या ठिकाणी सर्वात जास्त जे आहे ते डेव्हलपमेंट वर्क जे आहे या ठिकाणी सुरू आहेत आणि नगरपालिका असून सुद्धा मॅक्झिमम इमारतींची कामं म्हणजे लोकांच्या सेवेसाठी ज्या ज्या गोष्टी लागतील त्या गोष्टी करण्याचं काम जे आहे ते अंबरनाथमध्ये या ठिकाणी केलं आपण. त्याचबरोबर या नगरपालिकेमध्ये जे आहे आपण या ठिकाणी मेडिकल कॉलेज जे आहे तेही मंजूर या ठिकाणी केलं. त्याचबरोबर हॉस्पिटल देखील या ठिकाणी आपण मंजूर केलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जे आहे हे मेडिकल कॉलेज जे आहे ह्याच वर्षी कसं सुरुवात होईल ह्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय.